सभ्यता आणि आमचा वारसा हा अखंड चालत होता। आज आपण बघा, जगाच्या इतिहासावर अनेक देशांमध्ये अनेक आक्रमणे झाली आणि त्या प्रत्येक देशाचा इतिहास बदलला। आक्रमणामुळे विचार बदलले, धर्म बदलला, संस्कृती बदलली, पण आपल्या भारतामध्ये मात्र ते परिवर्तन होऊ शकलं नाही। हजारो वर्ष आक्रांत्यांनी आक्रमण केलं, पण त्या आक्रमणामुळे आमच्यावर त्याचा कुठलाही परिणाम झाला नाही। याचं कारण आमची जी वारकरी परंपरा होती, आमची जी हरिनामाची परंपरा होती, आमची जी सनातनाची परंपरा होती, हिंदू धर्माची जी परंपरा होती, या परंपरेमुळे कितीही कोणी आघात केला तरी देखील आम्ही आमचा विचार बदलला नाही, आमचा संस्कार बदलला नाही, आमचा मार्ग बदलला नाही, आमचा देश बदलला नाही। आणि म्हणूनच आक्रमणामुळे कदाचित ते किल्ले जिंकू शकले, आमची मंदिरं तोडू शकले, पण आमच्या मनामध्ये ईश्वराचं जे स्थान होतं ते मात्र ते बदलू शकले नाहीत। आणि याचं एकमेव कारण होतं या भारतातली गुरु परंपरा। सद्गुरूंनी जो विचार दिला, सप्ताहाने समाजाचं जे अभिसरण केलं, त्यामुळे आम्हाला मानसिकरित्या कोणी गुलाम करू शकलं नाही। आमच्या वारकरी परंपरेमध्ये कोणालाही निमंत्रण न देता सर्वांची पावलं आषाढीच्या निमित्ताने ज्यावेळी पंढरपूरला जायला लागली, आक्रमण तर अनेक झाली, पण तरी देखील ही पावलं कोणी थांबवू शकलं नाही। हरिनामाचा गजर हा कोणी थांबवू शकला नाही, पांडुरंगाचा गजर हा कधीच थांबला नाही। ही खऱ्या अर्थानं आमच्या संतांनी आम्हाला दिलेली परंपरा आहे। आज आपण बघू शकतो 179 वर्ष सातत्याने सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांनी ही सप्ताहाची परंपरा दिली। कित्येक पिढ्या निघून गेल्या, पण परंपरा तिथेच आहे। आणि आजही सद्गुरू रामगिरी महाराजांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या आशीर्वादानं आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी येता। या ठिकाणी हरिनामाचं पठण होतं। हरिनामाचं पठण याकरता महत्वाचं आहे, ज्ञानेश्वर माऊलींपासनं तर जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत आपल्याला सांगितलं की हरिनामच असं आहे की जे आपल्या दुःखाचं हरण करू शकतं। आणि म्हणून हरिनामाचा या ठिकाणी संकीर्तन केलं पाहिजे। आणि हरिनामाचा दुसरा परिणाम काय आहे? हरिनामाच्या संकीर्तनामुळे माझ्यातला मी मरून जातो आणि आपण सगळे एक होतो। कोणाचाही स्वार्थ त्या ठिकाणी राहत नाही, कोणीही स्वतःचा विचार करत नाही, कोणी जातीपातीचा विचार करत नाही। सगळे एक होतात, सगळे एकमेकांमध्ये विठ्ठल पाहतात, सगळे एकमेकांमध्ये हरीचा वास त्या ठिकाणी पाहतात। आणि म्हणून आजच्या जगामध्ये हरिनामाच्या संकीर्तनापेक्षा दुसरा कुठलाही मोठा उपाय नाही की ज्यातनं आपलं जीवन यशस्वी होऊ शकतं। आणि म्हणूनच मी खऱ्या अर्थानं परमपूजनीय रामगिरी महाराजांचे आभार मानतो की त्यांनी एवढा मोठा संप्रदाय या ठिकाणी उभा केला की जो संप्रदाय या ठिकाणी आमच्या भारताची, महाराष्ट्राची सज्जन शक्ती म्हणून या ठिकाणी काम करतो आहे, जो या ठिकाणी हरिभक्तीचं काम करत असताना आमच्यातलं अध्यात्म जीवित ठेवतोय, आमचे संस्कार जीवित ठेवतोय आणि पुढच्या पिढीमध्ये त्या संस्काराचं रोपण करण्याचं काम चाललंय। मला अतिशय आनंद आहे, मागच्या काळामध्ये आपल्या सरकारने निर्णय घेतला होता, सरला बेटावर ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं अध्यात्माचा त्या ठिकाणी वास आहे, ज्या ठिकाणून विचाराची प्रेरणा आपल्या सगळ्यांना भेटते, त्या सरला बेटावर वेगवेगळ्या प्रकारे विकास करण्याचा आराखडा आपण तयार केला। त्याचं काम देखील सुरू केलं। तिथला अतिशय चांगला हॉल झाला, रस्त्यांची कामं आता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात
पूर संरक्षणाची कामं आपण करतो आणि पुढच्या काळामध्ये हा संपूर्ण विकास आराखडा झाल्यानंतर अतिशय सुंदर अशा पद्धतीनं हे जे आमचं सरला बेट आहे हे संपूर्ण महाराष्ट्रातनं येणाऱ्या भाविकांकरता एक अतिशय ऊर्जेचं केंद्र असेल।